तारा, मला असं वाटतं की तू खऱ्या अर्थाने सौंदर्याने परिपूर्ण आहेस. सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर, यात नक्कीच बसतेस तू. राईट? नाईस, व्हेरी नाईस. सारंगदा, व्हिडिओ बघ. तुम्हाला पलीकडे सोडू का? हो पोरी. बरं, मी सोडते. उपकार ओके. सावली वहिनीने स्पर्धेत भाग घेतला होता. तुम्ही मला सांगा पुढची वाट, मी सोडते तुम्हाला. नको, तुम्ही जाईन पोरी. पण हा व्हिडिओ आपल्याला का नाही दिसला? डिलीट केलाय. कोणी डिलीट केला? ते माहित नाही. अरे 1 मिलियन व्ह्यूज आहेत. सावली फायनल राऊंड साठी असायला हवी होती ते. थांब, मी बघतो काय झालं ते. मॉम, आपण रिझल्ट अनाउन्स करूया. सारंग कुठे आहे? नाही माहीत नाही, येत असेल, पण त्याची स्कोर शीट इथेच आहे. म्हणजे वेळ घालवण्यापेक्षा आपण अनाउन्स केलेलं बरं असं मला वाटतं. ठीक आहे, हरकत नाही. आपण सगळे स्कोर्स टॅली करूया आणि अनाउन्स करूया. आय डोंट माइंड. सो तुम्हा सर्वांचे परफॉर्मन्सेस खूप छान झाले. हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन. सावली, सारंग सर, 1-2 मिनिटं द्या, मला जरा महत्वाचं काम. इथे काय करतेस तू? तारा मॅडमचा कार्यक्रम होता ना, मी मदतीला आले होते. स्पर्धा अजून संपलेली नाहीये सावली. स्पर्धा अजून संपलेली नाहीये. एक मिनिट. जगन्नाथ, प्लीज मध्ये बोलू नकोस. तुझा काहीही संबंध नाही. आमच्या कंपनीचा इव्हेंट चालू आहे इथे. मान्य आहे, तुमच्या कंपनीचा इव्हेंट आहे. आम्ही फक्त प्रेक्षक आहोत. अगदीच मान्य आहे, पण प्रेक्षकांबरोबरच या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांचे पालकही होत. माझ्या लेखीचं सादरीकरण अजून झालेलं नाहीये, त्यामुळे ही स्पर्धा अजून पूर्ण झालेली नाहीये. एक्सक्यूज मी, तुमची कोण लेक? ओ आय सी, ती मूर्ख मुलगी. तिचं नाव लिस्टवर सुद्धा नाहीये, त्यामुळे प्लीज स्टॉप इट. ऐश्वर्या वहिनी, 1 मिनिट. सावली वहिनीचं नाव या लिस्टमध्ये होतं. ते कुणी कसं कधी काढलं आम्हाला माहीत नाही, पण ते नाव होतं आणि ती अजूनही या कॉम्पिटिशनमध्ये आहे. आणि बाय द वे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सारंग दादा ज्याने हा इव्हेंट ऑर्गनाईज केलाय, तो नसताना आपण रिझल्ट कसा डिक्लेअर करू शकतो? सावली, मी रिझल्ट सोडून आलोय. रिझल्ट अनाउन्स करायचंय मला. मला असं कळलं की तू स्पर्धेमध्ये भाग घेतला होतास. तू व्हिडिओ अपलोड केला होतास, जो व्हिडिओ डिलीट झालाय. त्या व्हिडिओला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत सावली. तू फायनल राऊंडसाठी क्वालिफाय झाली आहेस. नाही सारंग सर, मी नव्हता केला तो व्हिडिओ अपलोड. मी तुला ओळखतो सावली. मला माहिती आहे तू स्वतःच्या इच्छा मारतेस, दुसऱ्यांसाठी नेहमी जगतेस. स्वतःसाठी कधी जगणार? चल माझ्यासोबत. सारंग सर, ही स्पर्धा तुम्ही आयोजित केली आहे आणि जर मीच भाग घेतला तर लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील हेच खोडून काढायचं आपल्याला. चल.
सोहम, आता तू प्रश्न विचारणार आम्हाला? आत्तापर्यंत सगळं तुमच्या मनासारखं होत आलंय है ना? मॉम मोठे आहेत, त्यांना एक्सपिरियन्स आहे, त्या रिझल्ट अनाऊन्स करू शकतात. की अजूनही तुम्ही ठरवलंय की मोठ्यांचं ऐकायचं नाही, की तुमच्या मनासारखं होऊ द्यायचं? आणि सोहम, तुला काय प्रॉब्लेम आहे? हा, कशाला थांबवतोयस रिझल्ट्स? आता झालेत सगळे परफॉर्मन्सेस आणि स्पर्धा संपलीये. तारा, सावली वहिनीला फेअर चान्स मिळाला नको? ही स्पर्धा अजून संपलेली नाहीये. चला, आली माझी लेख, होऊ दे स्पर्धा. सावलीने पण एक रील अपलोड केलं होतं आणि त्या रीलला 1 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज होते. बबलू, रील दाखव. हो. तुम्हाला पलीकडे सोडू का? हो पोरी. तुम्ही मला सांगा पुढची वाट, मी सोडते तुम्हाला. नको, मी जाईन पोरी. सो जजेसना मी रिक्वेस्ट करतो की सावलीला शेवटच्या राऊंडमध्ये भाग घेण्यासाठी प्लीज परमिशन द्या. ती परफॉर्म नाही करू शकत सारा. कंपनीचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आणि ॲज पर रूल वेळ निघून गेली आहे. सो आता ती फिनालेचा पार्ट नाही होऊ शकत. वहिनी, ॲज पर रूल वेळेच्या आधी सावलीने अपलोड केला होता व्हिडिओ, पण तो व्हिडिओ डिलीट झाला. तर डिलीट कसा झाला माहिती नाही, कारण बाकीच्या बाबतीत असं काहीच घडलेलं नाहीये. सावली बाबतीत कसं काय घडलं? डिलीट कोणी केलं आहे हे शोधून काढायला हवं ना. ओ गॉड, हा तर माझ्यावरच डाऊट घेतोय. इट्स बेटर की मी गप्प बसू. सारंग म्हणतो ते सगळं खरं असेल तर मला असं वाटतं की आपण सावलीला चान्स द्यायला हवा. मॉम, ऐश्वर्या, इट्स ओके. चल चल. सावलीचा स्टेज इज योर्स. जा. किती कम नशिबी आहे मी. माझ्यात जी कला आहे ती मी कोणालाच दाखवू शकत नाहीये. विठुराच्या साक्षीने मी तसा शब्द दिलाय आणि ह्या मंचाची मला सवय नाहीये. माझी जागा कायम या मंचाच्या मागे राहिली आहे. सारंग, आयडिया तर सगळेच देतात, फक्त तोंडाची वाफ असते ती. पण तीच आयडिया जेव्हा एक्झिक्यूट करायची वेळ येते तेव्हा नाही जमत. काय सारंग, आता काय म्हणशील? घरचा वशिला असला तरी अंगात कला ही हवी ना. वहिनी, कमॉन. सावली वहिनी, ऑल द बेस्ट. मुलीला बघतात पहिल्या नजरेत भरतं ते तिचं रूप, तिचा रंग. ते लेक्चर काही उपयोगाचं नाही हो. उपयोगाचं काय सांगा? घरातून निघताना जरा एकदा आरशात बघायला पाहिजे होतं. एकदा
बघ ह्याच्याकडे आहे तुझी लायकी याच्यासमोर उभी तरी राहायची आहे लायकी माझा जन्म झाल्यापासून मला कोणी सुंदर म्हटलेलं नाहीये, अगदी माझ्या आईने सुद्धा नाही. माझा रंग बघून ना ती कायम माझ्या तोंडाला पावडर थापून पाठवायची शाळेत. त्या माऊलीला वाटायचं की रंगात सौंदर्य आहे. आहेच रंगात सौंदर्य, मान्य आहे मला. मला निरभ्र निळं आकाश सुंदर दिसतं, कापसासारखे शुभ्र तरंगणारे ढग ते सुंदर दिसतात. त्याच वेळी पाण्याने भरलेले काळे ढग तितकेच सुंदर दिसतात, कारण ते या धरणी मातेची तहान भागवायला निघालेले असतात. तुम्हाला सांगू, जेव्हा जेव्हा कुणी रंगावरून सौंदर्याची व्याख्या करताना दिसते ना मला, तेव्हा तेव्हा मला माझा विठुराया आठवतो. नाहीये का माझा विठुराया सुंदर? नाहीये का माझा श्यामवर्णी कृष्ण सुंदर? नाहीये का माझा नीलवर्णी महेश सुंदर? असुरांच्या लाल रक्ताने न्हालेली माझी देवी नाहीये का ती सुंदर? मुळात प्रत्येक रंग सुंदर असतो, फक्त त्यासाठी आपली नजर, आपलं मन, आपलं जग सुंदर असावं लागतं. तिच्या प्रेमाचा रंग मला सुंदर वाटतो. रस्त्यावरचं काम सुरू असताना मध्येच एका लहान बाळाला तहान लागले, म्हणून समाजाची पर्वा न करता त्या बाळाला पान्हा पाजणारी आई, तिच्या मातृत्वाचा रंग मला सुंदर वाटतो. आपल्या नवऱ्याबरोबर शेतात सू खांद्यावर घेऊन पेरणी करणारी, उन्हाने घामाने नितळलेली ती शेतकरी बाई मला सुंदर दिसते. आपलं शहर स्वच्छ राहावं म्हणून स्वतः हातात झाडू घेऊन सगळे रस्ते साफ करणारी ती स्वच्छता कामगार मला सुंदर वाटते. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून प्रत्येक पेशंटचा जीव वाचवणारी ती नर्स, ती डॉक्टर, त्यांच्या निस्वार्थ सेवेचा रंग मला सुंदर वाटतो. समाज घडवणारी शिक्षिका, कायद्याच्या रक्षणासाठी अंगावर खाकी चढवलेली माझी ताई, यांच्या कर्तृत्वाचा रंग मला सुंदर वाटतो. मुलींनी शिकावं म्हणून स्वतःच्या अंगावर घाण झेलणारी ती सावित्री माई मला सुंदर वाटते. हे स्वराज्य व्हावं ही इच्छा श्रींच्या मनात पेरणाऱ्या त्या राजमाता मला सुंदर वाटतात. पाठीला एक लहान बाळ बांधून शत्रूंशी लढणारी ती राणी मला सुंदर वाटते. ह्या सगळ्या सुंदर वाटतात कारण मुळातच ह्यांचं मन सुंदर आहे, ह्यांचं कर्तृत्व सुंदर आहे, ह्यांची नियत सुंदर आहे, ह्यांचं या देशावरचं, समाजावरचं, माणसांवरचं प्रेम सुंदर आहे. आणि तुम्हाला सांगू, या मुळात आतूनच इतक्या सुंदर आहेत म्हणून आपल्याला बाहेरूनही सुंदर वाटतात. आणि अशा या मनाने सुंदर असलेल्या माणसांना आज ही सावली आदराचा सलाम करते. मी सलाम करते तुमच्या आतल्या संवेदनशील मनाला, मी सलाम करते तुमच्या कर्तृत्वाला, आणि मी सलाम करते तुमच्या आतल्या एका सुंदर माणसाला.
आपली लेक जिंकली. रूपम मॉडेल हंट, शोध नव्या चेहऱ्याचा. आणि या स्पर्धेची विजेती आहे सावली सारंग मेंदळे. तिलोत्तमा मेहेंदळे आणि मला माझ्या घरात फक्त 3च प्रकारच्या वस्तू चालतात. सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर. सावली मेंढरे, एवढी मोठी स्पर्धा तुम्ही जिंकली, ती पण तुमच्या घरची. तुमचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा राहिला? तुम्ही स्टेजवर जे काय बोललात ते खूपच भारी होतं मॅडम. आम्हाला तुमच्या आणि सारंग सरांच्या नात्याविषयी ऐकायला आवडेल. सौंदर्याने भरलेल्या घरात तुमचा प्रवेश झाल्यानंतर खरंच तुम्ही सौंदर्याची व्याख्या बदलली आहे का? थांबा जरा, थांबा प्लीज. गोंधळ करू नका. एकेकाने विचारा प्लीज. सारंग 1 मिनिट. मी यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली तर चालेल तुला? हो आई प्लीज. वा, आता मॉम या मूर्ख मुलीला तिची लायकी दाखवणार. सर्वप्रथम सावली, तुझं मनापासून अभिनंदन. खरं कौतुक जर का करायचं असेल तर ते माझ्या सारंगचं करावं लागेल. रूपम कॉस्मेटिक्सचा CEO सारंग मेहेंदळे, त्यांनी एक आगळी वेगळी संकल्पना राबवायचं धाडस दाखवलं. सुरुवातीला त्याची ही संकल्पना मला आवडली नव्हती, म्हणजे माझा त्याला विरोधच होता. पण सारंग त्याच्या निर्णयावर ठाम होता. सौंदर्याची व्याख्या बदलण्यात तो यशस्वी झाला. आज हा एवढा मोठा इव्हेंट त्यांनी केला आहे, कॉम्पिटिशन केली आहे आणि त्याचे रिझल्ट्स आपल्या सगळ्यांच्या समोर आहेतच. मला विश्वास आहे रूपम कॉस्मेटिक्स या सगळ्यावर विचार करेल अगदी मनापासून आणि बदलायचा सुद्धा प्रयत्न करेल. थँक्यू सारंग. तेव्हा सारंगच्या कष्टांचं पुन्हा एकदा कौतुक करते मी. तुम्ही सगळे पत्रकार मंडळी इथे आलात आणि या इव्हेंटला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यायचा प्रयत्न केला, त्याबद्दल थँक्यू सो मच. अगदी मनापासून आभार. सारंग, तुला काही बोलायचंय? नाही झालं. मग ही पत्रकार परिषद संपली असं मी जाहीर करते. तिलोत्तमा मॅडम, तुमचा, चंद्रकांत सरांचा, सारंग सरांचा आणि सावली मॅडमचा एकत्रच फोटो हवा होता. तिलोत्तमा. ओके. आजवर तिलोत्तमा आणि चंद्रकांत मेहेंदळे यांनी रूपम कॉस्मेटिक चालवलं. आता नवीन पिढीची सूत्र कदाचित सावली आणि सारंग मेहेंदळे यांच्या हाती असू शकतात. कॅमेरामॅन हरी सोबत मी ज्योती, प्रेस TV न्यूज.